नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती नागपूर स्टोरी बॉक्स। आज मी आली आहे नागपूरमधील सर्वात बिझी आणि प्रॉब्लेमॅटिक जंक्शन कोराडी नाका इथे सध्या सुरू आहे एक मोठा प्रोजेक्ट जो 430 कोटीचा वाय शेप फ्लायओव्हर आहे, जो पूर्ण झाल्यावर ट्रॅफिक प्रॉब्लेम खूप कमी होणार आहे। चला तर मग पाहूया डिटेल आणि ग्राउंड रियालिटी सोबत कंप्लीट अपडेट। कोराडी नाका हा नागपूरमधील एक मेजर ट्रॅफिक पॉइंट आहे, जिथे रोज हजारो व्हेकल जातात, खास करून फरस, महादुल्ला, भोकारा रोडकडे। हेवी ट्रॅफिक जाम, फ्रिक्वेंट ऍक्सिडेंट्स आणि पीक आवर्स मध्ये काय सांगू मी तुम्हाला। म्हणूनच हा एरिया ब्लॅक स्पॉट म्हणून डिक्लेअर केलेला आहे। या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी सुरू झालेला आहे इथे एक मेगा प्रोजेक्ट, जिची लेंथ आहे 1090 मीटर्स, कॉस्ट आहे 430 करोड आणि वाय शेप मध्ये हा डिझाईन होणार आहे। हा फ्लायओव्हर कनेक्ट करणार आहे फरस, महादुल्ला, रेल्वे ओव्हर ब्रिज, भोकारा रोड। यामध्ये असणार आहे एलिव्हेटेड कॉरिडॉर, अंडरपास, सर्व्हिस रोड। सेफ्टीवर पण खूप फोकस दिला आहे। 4 फूट ओव्हर ब्रिज पाहायला मिळणार आहे तुम्हाला। फर्स्ट फूट ओव्हर ब्रिज मॉडर्न स्कूल स्क्वेअर, सेकंड पांजरा बस स्टॉप, थर्ड शिवाजी महाराज स्क्वेअर आणि लास्ट कोराडी बस स्टॉप इथे। कारण की ते सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, दॅट्स वाय इथे 4 फूट ओव्हर ब्रिज तुम्हाला अशा प्रकारचे बघायला मिळणार आहे। सध्या कन्स्ट्रक्शन जोरात सुरू आहे आणि याचं काम सुरू झालं 2025 मध्ये। मेन कन्स्ट्रक्शन 2025 मध्ये सुरू झाला आणि सध्या बेसिक पूर्ण कंप्लीट झालेला आहे। पण त्याचबरोबर काही प्रॉब्लेम्स पण आले आहेत। ट्रॅफिक जाम वाढत आहे, डायव्हर्जन्समुळे खूप कन्फ्युजन होतो आणि सेफ्टी कन्सर्न खूप जास्त होत आहे। लोकांना रोज डिले आणि फ्रस्ट्रेशन एक्सपिरियन्स करावा लागतोय। पण हा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर पिक्चर पूर्णपणे चेंज होणार। स्मूथ ट्रॅफिक फ्लो पाहायला मिळणार, ऍक्सिडेंट्स मध्ये रिड्यूस होणार, टाइम सेव्हिंग होणार आणि बेटर कनेक्टिव्हिटी पण मिळणार आहे। हा फ्लायओव्हर नागपूर इन्फ्रास्ट्रक्चरला नेक्स्ट लेवलवर नेणार आहे। कुठे कुठे तुम्हाला फ्लायओव्हरचं कन्स्ट्रक्शन पाहायला मिळणार आणि कुठे कुठे प्लेंटी सरफेस, कारण की इथे ऑलरेडी फ्लायओव्हर्स आहे आणि त्यामध्ये जो मेन पोर्शन प्लेंटी रोडनी होता तिथे अजून एक फ्लायओव्हर बनवत आहे। सोबतच हा वाय शेप मध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की एक साइड आपल्याला भोकारा रोडवरती पाहायला मिळणार आहे, जिथे ऑलरेडी रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यावरनं हा फ्लायओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय। सो हा प्रोजेक्ट फक्त इथे फ्लायओव्हरचं काम नाही, पण रेल्वे व ब्रिजचं पण काम करणार आहे। तुम्ही बघू शकता माझ्या समोर तुम्हाला आउटर रिंग रोड पाहायला मिळणार आहे। हा आहे आपल्या नागपूर सिटीचा नवीन आउटर रिंग रोड, जो इथनं तुम्हाला कामठी रोड साईडला जाताना दिसतो। याची स्टार्टिंग आपल्याला अमरावती रोड पासून पाहायला मिळते आणि हा प्रोजेक्ट नागपूर शहराच्या ट्रॅफिकला कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। हेवी व्हेकल्स आणि लॉंग डिस्टन्स ट्रॅफिक आता शहरात न येता डायरेक्ट रिंग रोडने जाऊ शकतात। या आउटर रिंग रोडचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, जर तुम्ही नाही बघितला असेल तर बघू शकता। तुम्ही बघू शकता हा रस्ता खूप वाईड आहे आणि स्मूथ बनवलेला आहे। दोन्ही बाजूला प्रॉपर डिवायडर्स, लाइटिंग आणि सेफ्टी मेजर्स दिलेले आहे। सध्या मी ट्रॅव्हल करत आहे कोराडी रोडवरनं आणि इथे आउटर रिंग रोड क्रॉस झाल्यावरती तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे फूट ओव्हर ब्रिज। आपल्या या कोराडी रोडवरती असेच तुम्हाला एक नाही दोन नाही पूर्ण 4 फूट ओव्हर ब्रिज पाहायला मिळणार आहे। आणि एवढंच नाही तर या फूट ओव्हर ब्रिजवरती स्पीड मीटर डिटेक्शन कॅमेरा पण बसवलेले आहे, जे व्हेकल्सचा स्पीड मॉनिटर करतात आणि रूल्स फॉलो करायला मदत करतात। मित्रांनो, हे सगळं बघून एक गोष्ट क्लिअर होत आहे की नागपूर सिटी खूप फास्ट डेव्हलप होत आहे आणि स्मार्ट सिटी इनिशिएटिव्हमुळे इन्फ्रास्ट्रक्चर कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होत आहे। नवीन रोड, फ्लायओव्हर, मेट्रो सगळं एकदम मॉडर्न होत चाललंय आहे। पर्सनली बोलायचं तर या रोडवर ड्राईव्ह करून खूप स्मूथ वाटत होतं आणि याचा अनुभव मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे। ट्रॅफिक कमी असल्यामुळे जर्नी आरामदायक होते आणि आता सध्या तुम्ही बघू शकता यात काही शंका नाही आहे। तर मित्रांनो, हा होता नागपूर कोराडी रोडचा नवीन अपडेट। तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला 10K फॅमिली कंप्लीट करायला मदत करा। याचबरोबर तुम्हाला नागपूर सिटी मधले अजून कोणते नवीन व्हिडिओज बघायचे आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नागपूरमध्ये अजून काय नवीन डेव्हलपमेंट होत आहे ते देखील मेन्शन करा।